हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे विदर्भ पद्धतीने कोळ्याची बोंडे। तर त्यासाठी आधी आपण सगळ्यात आधी कोळा धुवून घेतला आहे स्वच्छ आणि अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायची आहे। आणि असं बारीक कट करून घ्यायचं आहे। आता आपला कोळा कट करून झालेला आहे आणि आता स्वच्छ एकदा आपण पाण्यातून आणखी धुवून घेऊया। आणि आता एका भांड्यामध्ये आपण शिजवायला ठेवूया। याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया आता। बस एवढंच पाणी पुरेसं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, चवीपुरता मीठ घालायचं आहे। आता आपण आता शिजत ठेवूया। 10-15 मिनिटांमध्ये छान आपला कोळा शिजणार आहे, बघू शकता। याला खूप वेळ लागत नाही शिजायला। तर अशा प्रकारे कोळा आपला मऊ झालेला आहे। आता आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। छान गुठळ्या राहता कामा नये। बघू शकता छान झालेलं आहे सारं। आणि आता आपण याच्यामध्ये साखर घालूया। तर साखर तुम्ही चवीनुसार आपलं घालू शकता। गोड आवडत असेल तर थोडं जास्त साखर घालू शकता, कमी आवडत असेल तर कमी साखर घालू शकता। तुम्हाला ज्या प्रकारे गोड आवडत असेल कमी जास्त त्यानुसार साखर घालू शकता। आता आपण हे विरघळली की गॅस बंद करून घ्यायचा आहे। खूप जास्त वेळ असं घट्ट पाक करायचं नाही आहे। घट्ट पाक जर झाला तर मग ते बोंड आपले खूप कडक होणार। त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे। साखर विरघळली की बंद करायचं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि थोडी जायफळ किसून घालते मी नेहमी, त्यामुळे छान फ्लेवर उतरतो याच्यामध्ये। आणि खोबरा किस पण असं किसून घातलेलं आहे। खोबरा किस घातल्यामुळे कोळ्याची बोंड खूप टेस्टी आणि खूप छान लागतात। आणि खसखस पण घालायची आपल्याला। खसखस पण घालायची आहे। आणि आता आपण याच्यामध्ये थोडं 1 चम्मच तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आणि आता 1 वाटी गव्हाचं पीठ घालूया। जे 1 वाटीच नाही म्हणता येईल, जेवढं आपलं या मिश्रणामध्ये पीठ मावेल ना तेवढं घालायचं आहे। खूप पण जास्त कणिक नाही घालायची, त्याच्यामुळे मग खूप कडक होतात। त्यामुळे थोडं म्हणजे गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। वाटल्यास तुम्ही थोडं पाणी घालू शकता, मिश्रण घट्ट वाटल्यास। आणि बघा अशा प्रकारे आपल्याला हे असं तळून घ्यायचं आहे कोळ्याचे बोंड। तेल गरम झालेलं आहे। आपल्याला असे छोटे छोटे बोंड तयार करून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहे।
थोडं चिकटल्यासारखे वाटणार, म्हणून लगेच आपल्याला ते म्हणजे त्याला चम्मच लावायचं नाही, थोड्या वेळाने आपण पलटूया. मग हळूवारपणे अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे. आणि बघा आता किती सुंदर असं ब्राऊन कलर आलेला आहे, मस्त गोल्डन ब्राऊन छान कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सर्व बोंड तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता खूप छान आणि मस्त खायला लागतात हे. तर एकदा नक्की बनवून बघा आणि मी सांगितल्याप्रमाणे. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर चला भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. तर बाय. रेसिपीमध्ये बाय. आणि खूप छान सॉफ्ट आणि मस्त स्पॉन्जी झालेलं आहे.